मी यापूर्वी सांगितलं की मी 23 तारखेला नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आल्यानंतर लगेच मी 24 तारखेला नैतिक जबाबदारी स्वीकारून मान्य नाना पटोले साहेब यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. पण मध्यंतरी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली की मग प्रांताध्यक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि मग नवीन प्रांताध्यक्षांची निवड झाली सपकाळ साहेबांची. त्यांनी जी पहिली बैठक लावली त्याच्यामध्ये सुद्धा मी जाऊन माझ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. पण त्यांनी सांगितलं की आपण 3 मार्च आणि 8-9 मार्चला मराठवाड्यामध्ये कार्यक्रम घेतोय, महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेतो, ते एकदा तुम्ही पूर्ण करा. आणि मग त्यांनी दिलेले दोन्ही कार्यक्रम आम्ही यशस्वीपणाने सद्भावना यात्रा आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे दोन्ही आंदोलन यशस्वी, पदयात्रा आणि आंदोलन हे दोन्ही यशस्वी केल्यानंतर आज माननीय नवीन प्रांताध्यक्ष महोदयाकडे मी माझा राजीनामा त्या ठिकाणी पाठवला. जिल्हाध्यक्ष कसं आहे, आम्हाला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये अपयश आलं, त्याची जबाबदारी स्वीकारून मी माझा राजीनामा खासदारकीला आलं. मग त्याचं यशाचं आम्ही सगळ्यांनी उत्सव देखील साजरा केला. पण पराभवाची देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा दिला पाहिजे या भूमिकेतून मी आज राजीनामा दिला. अमित देशमुख असेल यांना निवडून आणण्यामध्ये आपण खूप प्रोत्साह असेल असं वाटतं होतं. परंतु काही थोडक्या सरकार ग्रामीणची सीट केलेली आहे आणि लातूर शहराची सीट थोडक्या फरकाने लागलेली आहे. याला कुणाचं यश आहे आणि अपयश आहे? आता त्याचं विश्लेषण होणं, त्याच्यावरची चर्चा होणं आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या याचं अवलोकन झालं पाहिजे आणि त्याची लवकरच त्या ठिकाणी एक बैठक घेऊन चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणाने नेतेमंडळी करतील आणि ह्या पराभवाची जी काही कारणं आहेत ती दुरुस्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल. येस, त्यांच्या कानावरती घालूनच मी माझा राजीनामा. नाही, मी उल्लेखच त्याच्यामध्ये केला होता की ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी त्या ठिकाणी राजीनामा त्यांच्या कानावरती घालून मी त्यात राजीनामा. पुढची वाटचाल एक काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून जी असायला पाहिजे तीच असणार. असं नाही. पक्ष वगैरे बदलण्याचा काही विषय नाही. शेवटी पक्षाची संघटना मजबूत आणि चांगली झाली पाहिजे. पराभवातनं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि संघटनेला पुढे घेऊन गेलं पाहिजे. कारण आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यात पक्षाला चांगलं यश मिळावं, नवीन नेतृत्वाकडे हे पक्षाची सूत्र जावीत या उद्देशाने हा राजीनामा. शहर जिल्हाध्यक्ष असेल आपल्यासोबतचेच त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. मी त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. कसं आहे, मी ग्रामीणच्या 2 जागा होत्या, ग्रामीण मतदारसंघाच्या, त्या दोन्ही जागेवर पराभव झाल्यामुळे मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिलेला आहे. पण असं मी कसं सांगू शकतो त्याच्याबद्दल? शहर जिल्हाध्यक्ष असं मी माझ्या वैयक्तिक सांगतो.